हॅलो, मी मानसी. तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. काल होता फ्रेंडशिप डे आणि गतहारी अमावास्या. काही लोकं म्हणजे सध्या बरीच लोकं त्याला गटारी अमावास्या असंही म्हणतात. तर मी चाललेली फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायला मैत्रिणींसोबत. बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही ह्यांना बघितलं असेल की हे लोकं माझे खूप छान आणि खूप जवळची अशी मैत्रिणी आहेत. आमची माझा मुलगा जेव्हा सिनियर KGला किंवा फर्स्टला वगैरे होता तेव्हापासून आमची ओळख झाली. हळूहळू ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. साधारण मला वाटतं मुलं 4थी-5वीत येईपर्यंत आमचं खूप छान बॉन्ड झालं आणि त्यानंतर आता गेली जवळजवळ 5-6 वर्ष आम्ही सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर करतो, सेलिब्रेट करतो, फिरतो, एन्जॉय करतो, खातो पितो. मस्त सगळ्या गोष्टी म्हणजे छान असं चालू आहेत. टचवूड कोणाची नजर नको लागायला. तर ही जी येलो ड्रेसवाली आहे ना, तिच्या घरी आम्ही सगळे भेटलेलो. ॲक्च्युली तिचे मिस्टर आणि मुलं बाहेर गेलेली फिरायला, तर ती बोलली मी एकटीच घरी आहे, तर तुम्ही सगळे माझ्याच घरी आहे. कारण त्या दिवशी संडे होता, सगळ्यांच्याच घरी माणसं वगैरे असतात, त्याच्यामुळे मग कोणाच्या घरी जायला तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही. मग तिच्या घरी कोण नव्हतं, ती बोलली माझ्या घरी या. मग घरी गेलो तिच्या आम्ही दुपारनंतर जेवण वगैरे आणि थोड्या चहा कॉफी घेतली आणि मग आमच्या भेटलो ना की गप्पाच जास्त असतात. मग हे फ्रेंडशिप बँड मुलांना आणायला सांगितले. आम्हाला प्रत्येकीला 2-2 मुलं आहेत आणि आमची मैत्री आमच्या मोठ्या मुलांच्या थ्रू झाली आहे. ह्या सगळ्यांच्या मोठ्या मुली आहेत आणि माझा एकटा मोठा मुलगा आहे आणि ह्यांना सगळ्यांना 2 नंबर मुलगा आहे आणि मला 2 नंबर मुलगी आहे. असं हे सगळं कॉम्बिनेशन आहे. तर आम्ही भेटलो ना की आमच्या छान गप्पा होतात. मग एकदम आम्ही विसरून जातो बाकी सगळं टेन्शन आणि बाकी सगळ्या घरच्या गोष्टी आणि सगळं अगदी फ्री माइंडने आम्ही मस्त गप्पा मारतो आणि एन्जॉय करतो. गाणं आहे ना मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. खरंच ते गाणं ना खूप मला आवडतं, मनाला भावतं. मी नेहमी ऐकते ते गाणं जेव्हा मला थोडं सॅड वाटतं तेव्हा. आणि खरंच प्रत्येकाच्या आयुष्यात ना असं एकतरी मित्र, एकतरी मैत्रीण असावी, जिला आपण हक्काने काही गोष्टी सांगू शकतो, बोलू शकतो, मन मोकळं करू शकतो. भले तुम्ही असे काही गोष्टी सेलिब्रेट नका करू, जास्त भेटू नका किंवा मग कधीतरीच वर्षातून एखाद्या वेळ भेट होई नका, वर्षातून 2-3 वेळाच का बोलणं होई नका. पण जेव्हा कधी भेटणं होईल, जेव्हा कधी बोलणं होईल, तेव्हा तीच अटॅचमेंट असेल, तेच एकदम भावनिक ऋणानुबंध असतील. मला माझ्या आयुष्यात टचवूड भरपूर मित्रमैत्रिणी आहेत, पण हे लोकं जरा जास्त क्लोज आहेत. अजूनही बरेच जण क्लोज आहेत. माझी एक गावची मैत्रीण आहे जी शाळेपासून माझ्यासोबत आहे आणि अजूनही माझ्यासोबत आहे ती. आणि अजूनही मी ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करते ॲक्टिंग फील्डमध्ये, तिकडचेही काही मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्यासोबतही खूप छान बॉन्ड आहे. आता हे लोकं म्हणाल तर आम्ही एकत्र एकाच थोडेफार जवळ राहतो म्हणून आम्हाला ह्या गोष्टी सेलिब्रेट करायला जमतात. पण जे लोकं आम्ही एकमेकाच्या जवळ राहत नाहीत ते लोकंही माझे खूप छान आणि खूप चांगले मित्र आहेत. मला तर वाटतं मित्रांशिवाय आपल्या आयुष्याला काही किंमत नाही, अर्थ नाही. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात मित्र खूप गरजेचे असतात. अर्थात काही लोकांचा एक्सपिरियन्स खूप वाईट असतो की त्यांच्या मित्राने त्यांना फसवलं किंवा कोणी वाईट वागलं, आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो ना. पण मला वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात ना खूप चांगले मित्र असावेत आणि आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न करावा की आपण त्यांच्याशी प्रामाणिक वागावं. म्हणजे समोरचाही भाग पडतो आपल्याबरोबर प्रामाणिक आणि चांगलं वागण्यासाठी. आम्ही इथे छान सेलिब्रेट केलं आणि त्यानंतर मग छोटीशी पार्टी केली. समोसा, ढोकळा असं सगळं आम्हीच खायला आणलं आणि एकमेकींसोबत खाल्लं. असं बसून एकत्र खाल्लं ना की छान वाटतं खूप. आपण घरच्यांसोबत वगैरे तर डेली खातो पितो, पण असं कधीतरी आपल्या जवळच्या लोकांसोबत एक वेगळाच अनुभव वाटतो खाण्यापिण्याचाही. तर थोडेसे फोटो क्लिक केले, तेही मी इथे ॲड करते. आणि त्यानंतर मग मी घरी आली. घरी येताना मुलगा माझा घरी होता, त्याच्यासोबत त्याचा एक मित्र आलेला. सोबत त्यांना स्टडी करायचा होता म्हणून आणि फ्रेंडशिप डेही त्या लोकांना सेलिब्रेट करायचा. दोघंही शांत अबोल आहेत आणि एकटेच असतात. ते लहानपणापासून हे दोघंही खूप छान मित्र आहेत. तर त्यांच्यासाठी मी फ्रँकी घेऊन आलेली, त्यांनी ती खाल्ली. मग काय आपली घरातली नेहमीचीच कामं. रात्रीचं जेवण झालं आणि नंतर मग भांडी वगैरे घासून घेतली. आता जेवणाचा व्हिडिओ ना मी शूट नाही केला, कारण दुपारीच मी 2 वेळचं जेवण बनवलेलं. थोडंसं फक्त भात वगैरे लावायचा होता, तर तो लावून आल्यावर आम्ही लवकर जेवून घेतलं.
त्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली व्यवस्थित. ॲक्च्युली भांडी घासताना मला थोडंसं एक हाताला लागलं पण माझ्या सुरी. दाखवते तुम्हाला पुढे. हे स्टँड ना मी भांड्याच्या बेसिंग आहे ना भांडी घासण्याचं, त्याच्यावरती छोटंसं स्टँड लावून घेतलं आहे, जेणेकरून मी भांडी तिथे लावते ना तेव्हा ते पाणी डायरेक्ट बेसिंगमध्ये गळतं. नाहीतर काय होतं, माझं किचन ऑलरेडी खूप छोटं आहे, त्याच्यावर भांडी ठेवली ना तर मग ते सगळं पसारा खूप दिसतो. आणि ते भांडी ठेवायचं हे असतं ना, ज्याच्यामध्ये आपण भांडी घासलेली ठेवते, तर ठेवायला पण माझ्या किचनमध्ये असं जागा नाही आहे, ते खूप अडल्यासारखं होतं. म्हणून मी छोटं स्टँड घेतलं आहे आणि ते वरती लावून ठेवलं आहे. तर तुम्ही म्हणाल ट्रॉली आहे, तर ती ट्रॉली पण आहे, पण आपण ओली भांडी त्याच्यामध्ये ठेवू नाही शकत ना. तर थोडी भांडी सुकली ना की मी ट्रॉलीमध्ये ठेवते आणि थोडीसा टोप वगैरे असतात ते किचन ओट्यावरच उपडी घालून ठेवते. ऑलरेडी माझं किचन खूप छोटं आहे, त्याच्यामुळे मला खूप ॲडजस्ट करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि भांडी घासून झाल्यानंतर मला ह्या स्टँडचा बराच फायदा होतो, कारण जे पाणी असतं ना ते डायरेक्ट बेसिंगमध्ये गळतं, त्याच्यामुळे खाली जास्त चिखल वगैरे काही होत नाही. तर हे मला काल ना खूप जोरात सुरी लागली इकडे. ही बघा, ही सुरी, याचं टोक होतं ना ते एकदम असं आतमध्ये जोरात घुसलं. पण काय करणार, बाईच्या जातीला सगळी कामं करावीच लागतात. काही असेल तरी पण त्या गोष्टी सहन करून पुढे जावंच लागतं. आणि मला नाही वाटत की एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीला कुठची स्त्री असं घाबरून शांत बसेल की चला आता मला लागलं आहे, मी नाही भांडी घासणार, राहून दे, असं म्हणून आपण कोणाला सांगणार ना. शेवटी ते आपल्यालाच करायला पाहिजे. तुम्हाला हे माझे व्लॉग बघायला आवडतात का, मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, आजचा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. अजूनही माझ्या चॅनलवर बरेच व्हिडिओ आहेत, ते तुम्ही नक्कीच बघू शकता. मोटिवेशनल आहेत, व्लॉग आहेत, मेकअप रिलेटेड व्हिडिओ आहेत. तुम्हाला जे व्हिडिओ बघायला आवडतील ते नक्की तुम्ही बघू शकता आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून कसले व्हिडिओ बघायला आवडतील. त्यानंतर मी ते बदाम, अंजीर, काळ्या मनुका ह्या गोष्टी भिजत घालून ठेवल्या. म्हणजे दर दिवशी आम्ही खातो असं नाही, पण आठवड्यातून 2-3 वेळा मी मुलांना ह्या गोष्टी देते. त्यानंतर मी मूग भिजत घालून ठेवले, दुसऱ्या दिवशी डब्याला भाजी बनवायची होती त्यासाठी. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. उद्या परत एकदा भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओसह. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, आजचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, इतर मैत्रिणींपर्यंत शेअरही करा. उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह. बाय.